जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डिपार्टमेंट मेन्स 2023 बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण जे डायरेक्शन अकॅडमीने मेन्सची टेस्ट सिरीज ऑर्गनाइज केली होती त्या टेस्ट सिरीज मध्ये 110 पेक्षाही क्वेश्चन जे आयोगाने विचारले होते ते आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतात आणि आपला टेस्टचा जो दर्जा होता, जसं आयोगाचा पेपर आला त्याच पद्धतीने आपण टेस्ट सिरीज ऑर्गनाइज केली होती, त्याच प्रकारची क्वालिटी त्याच प्रकारचा कंटेंट आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होता। आणि या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून 3000 पेक्षाही जास्त विद्यार्थी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ऑफलाईन त्याचबरोबर पोस्टलच्या माध्यमातून जॉईन झाले होते। त्या सगळ्यांनाच या टेस्ट सिरीजचा निश्चित फायदा झालेला असेल। तर आज आपण हे जे क्वेश्चन आहेत, आयोगाचे क्वेश्चन आपल्या टेस्ट मधून कशा पद्धतीने रिफ्लेक्ट झाले त्याचा आपण प्रूफ सह या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत। त्याचबरोबर आपण एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो किती असू शकतो, अंदाजित कट ऑफ किती असू शकतो, जसं आपण प्रिलिमला सांगितलं होतं। इव्हन पूर्व परीक्षेचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे। हे आपण सांगितलं 34-35 च्या दरम्यान प्रिलिमचं मेरिट असू शकतं आणि 36.50 न याच्यामध्ये प्रिलिमचा कट ऑफ लागला। तर या ठिकाणी सुद्धा आपण काही ऑथेंटिक गोष्टीवर विचार करून जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याच्याबद्दल सुद्धा डिस्कशन चर्चा करणार आहोत। तर आपण स्टार्ट करू आजच्या सेशनला। यामधला पहिला जो क्वेश्चन आहे पॉलिटीचा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन या ठिकाणी आहे की खालीलपैकी कोणता एक पर्याय क्रमानुसार बरोबर आहे। त्यामध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य त्याच प्रकारचा क्वेश्चन आपण सुद्धा या ठिकाणी विचारला होता। तर यामध्ये टेस्ट नंबर 13 नंबरची टेस्ट आहे आणि 141 नंबरचा क्वेश्चन आहे। कारण तुमच्याकडे सर्वांकडे क्वेश्चन आहे, तुम्ही यांना क्रॉस चेक करू शकता। त्यामध्ये आपण आयोगाचा क्वेश्चन आणि आपला क्वेश्चन कशा पद्धतीचा होता आणि कोणती टेस्ट होती याबद्दल इथं पाहणार आहोत। तर हा क्वेश्चन डायरेक्ट आपल्या टेस्टच्या माध्यमातून इथं रिफ्लेक्ट होताना दिसतोय। त्यानंतर यामध्ये की आयोगाने आपल्याला भारतीय घटनेतील 21 खालीपैकी कोणत्या दुरुस्तीद्वारे जोडण्यात आले अशा प्रश्नाचा प्रश्न विचारला होता आणि आपण या ठिकाणी टेस्ट मेगा टेस्ट 5 त्यामधला 76 नंबरचा क्वेश्चन। तर सेम की संविधानाच्या अंतर्गत आलेले शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे या ठिकाणी करण्यात आला, सेम क्वेश्चन आहे, ॲज इट इज क्वेश्चन आहे, मेगा टेस्ट 76। त्यानंतर नेक्स्ट यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 306 अंतर्गत पुढील मूळ घटक आहेत। ओके, गुन्ह्याचे मूळ घटक आहे। आता यामध्ये गुन्ह्याचे जे मूळ घटक आहेत तर हे एक तर आत्महत्या, त्याचबरोबर काय आहे आत्महत्येची अपप्रेरणा, हे दोन्ही जे घटक आहेत ते या ठिकाणी काय आहे 306 मध्ये येणार आहे। त्यामुळे याचं जे उत्तर आहे 1 आणि 2 दोन्ही आहेत। आपण सुद्धा या ठिकाणी 306 वर प्रश्न विचारलेला आहे। तर ही होती मेगा टेस्ट आणि टेस्ट नंबर 20 यामध्ये की मेगा टेस्ट मधला हा क्वेश्चन आहे 20 आणि 21 दोन्ही क्वेश्चन या ठिकाणी याच्यासाठी रिफ्लेक्टेड आहे किंवा या दोन्ही क्वेश्चनचा जर आपण हे केला याच्यासोबत संदर्भ लावला तर डेफिनेटली आपल्याला उत्तर या मधून येतं। आणि आपण ज्या टेस्ट घेतल्या होत्या त्या सगळ्या टेस्ट या ठिकाणी जो ऑथेंटिक सोर्स आहे, ओके, त्या सोर्स म्हणून जसं की चौधरी प्रकाशनचं पुस्तक असेल किंवा या ठिकाणी मायनर साठी पुस्तक असेल आणि याच्यामध्ये फॉरेन्सिक साठी आपण जो सोर्स घेतला होता तो म्हणजे काय आहे MPAच्या नोट्स। इव्हन फॉरेन्सिकचे सुद्धा क्वेश्चन आलेत, इव्हन खटले सुद्धा आपण जे टेस्ट सिरीज मध्ये घेतले होते तेच खटले इथं रिफ्लेक्ट झालेले आहे। ठीक आहे, तर यामध्ये 306 आपण पण या ठिकाणी विचारलं होतं। त्यानंतर हे 361 कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करणे पुढीलपैकी व्यक्तीचे असू शकते, हा प्रश्न ॲज इट इज आपण या ठिकाणी ती टेस्ट नंबर 1 29 नंबरचा क्वेश्चन आपण इथं विचारला होता। सेम क्वेश्चन आहे या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने की आयोगाने क्वेश्चन फ्रेम केला होता त्याच पद्धतीचा क्वेश्चन आपण इथं फ्रेम केलेला आहे। ठीक आहे, तर यामध्ये उत्तर केवळ A आणि B बरोबर आहेत। अज्ञान व्यक्ती पुरुष असल्यास 16 वर्षे वयाखालील, अज्ञान व्यक्ती स्त्री असल्यास 18 वर्षे वयाखालील। ठीक आहे, तर यामध्ये हे ठीक आहे, सेम क्वेश्चन या ठिकाणी आपण इथं तयार केला होता। सेम क्वेश्चन ॲज इट इज क्वेश्चन इथं रिफ्लेक्ट झालेले आहे। त्यानंतर भारतीय दंड संहिता अंतर्गत चोरी हा गुन्हा पुढील बाबतीत असेल। चोरी कशाला म्हटलेला आहे, चोरी म्हणजे काय तर या ठिकाणी चोरी कशाला म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण इथं दिलेलं होतं। ठीक आहे, तर जंगल मालमत्ता ही चोरी काय आहे, जंगल मालमत्ता असू शकते। टेस्ट नंबर 11 क्वेश्चन 76। ओके, त्यानंतर पुढचा की भारतीय दंड संहिता 233 नुसार नकली नाणी तयार करण्याचे साधन बनविणे आणि विकणे हा जो आहे हा गुन्हा आहे।
तर या बाबतीत कोणतं विधान बरोबर आहे? तर आपण 233 आणि यामध्ये या ठिकाणी नकली नाणे जे आहे याच्याबद्दल सुद्धा आपण प्रश्न तयार करणे, या बाबतीत योग्य विधान ओळखा. तर यामध्ये आपल्याला शिक्षा जी आहे तर शिक्षा आपल्याला या ठिकाणी हे याच्यावरून आपल्याला शिक्षाचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे. तर मेगा टेस्ट 26. ठीक आहे. इवन हा क्वेश्चन अनेक वेळा आपण रिफ्लेक्ट केलेला आहे, रिपीट क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1860 व्यक्ती यात कशाचा समावेश होतो? यामध्ये आपण या ठिकाणी व्यक्तीमध्ये कशाचा समावेश होतो या बाबी इथं विचारलं होतं. ठीक आहे. व्यक्तीमध्ये काय येतं? व्यक्तीमध्ये वरीलपैकी सर्व बाबी येतात. तर तसाच प्रकारचा प्रश्न आपण व्यक्तीच्या बाबतीत इथं विचारलेला आहे. तर मेगा टेस्ट 3 क्वेश्चन नंबर 14. ओके. त्यानंतर आपण भारतीय दंड संहिता 34 अंतर्गत समान हेतू हा गुन्हा नाही. बरोबर आहे. समान हेतू हा काही गुन्हा नाही. ओके. परंतु समान हेतूमध्ये काय आहे तर या ठिकाणी त्याची प्रवृत्ती जी आहे ते या ठिकाणी गुन्हेगारी असणं गरजेची आहे. तर यामध्ये दुसरा समान हेतूच्या पूर्तीसाठी केलेल्या गुन्ह्याची ते संयुक्त आणि एकत्रित दायित्व निर्माण करते, हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. तशाच प्रकारचा 34 बाबत आपण योग्य कोणती तरतूद आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. त्यानंतर नेक्स्ट आपण कलम 76 आयोगाने विचारलं. आपण सुद्धा या ठिकाणी 76 ॲज इट इज प्रश्न आलेला आहे. वरिष्ठ सैनिकांच्या ओके आणि सैनिकांच्या विहित समादेशांना धरून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार त्यांना जमावावर गोळीबार करतो तर त्यावेळेस या ठिकाणी त्याने गुन्हा केला नाही. ओके. तो कोणताही गुन्हा केला नाही. ठीक आहे. स्टेट क्वेश्चन आहे. मेगा टेस्ट 5 135 नंबरचा हा क्वेश्चन आहे. ओके. त्यानंतर यामध्ये की 84 कलमावर यावर प्रश्न विचारला होता. आपण सुद्धा या ठिकाणी 84 वर या ठिकाणी प्रश्न विचारला होता. तर यामध्ये हे आर्टिकल 84 च्या बाबतीचं हे स्टेटमेंट आहे किंवा यामध्ये फक्त डी जे आहे मनोविकलच्या बाबतीत काय आहे फक्त 84 आहे. तर इथं सुद्धा आपण या ठिकाणी 84 बद्दल स्टेटमेंट मध्ये प्रश्न विचारला होता. त्यानंतर आयोगाने आपल्याला की धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात इथं प्रश्न विचारला होता आणि या ह्याच्यामध्ये ही 2 वर्षापर्यंत ओके तर इथं 1 वर्षापर्यंत तर सेम क्वेश्चन आपण सुद्धा विचारलेला आहे. धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्कर या ठिकाणी की जर बुद्धिपुरस्कर हेतूने शब्द जर उच्चारले बुद्धिपुरस्कर हेतूने शब्द उच्चारणे ॲज इट इज क्वेश्चन आहे. तर यामध्ये दोन्ही जे उदाहरणे आहेत हे काय आहेत या ठिकाणी रॉंग आहेत. ओके. कारण इथं 2 नाही ते 1 वर्ष पाहिजे. टेस्ट नंबर 7 91 ऑथेंटिक प्रूफ आहे मित्रांनो. ओके. डायरेक्शन जे काही या टेस्टच्या माध्यमातून आपली क्वालिटी आपला कंटेंट देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा या ठिकाणी की अशाच पद्धतीनं किंवा ही टेस्ट ऑर्गनाइज केली जाईल. त्यामुळं आपण या टेस्टच्या माध्यमातून किंवा हा व्हिडिओ जो आहे हा फक्त काय आहे की आपण फक्त या ह्याच्यामध्ये क्वेश्चन कसे रिफ्लेक्ट झाले हेच पाहणार आहोत. कारण ऑलरेडी तुम्हाला सर्व क्वेश्चनचे उत्तरं म्हणजे आयोगाने दिलेले उत्तरं माहीत झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर आपण चर्चा न करता कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारण्यात आला आणि त्यानंतर आपण जो कट ऑफ आहे याच्यावर सुद्धा डिस्कशन करू. त्यानंतर यामध्ये हे हा सुद्धा क्वेश्चन आहे. त्यानंतर हे शरीराचा खाजगी बचाव करण्याचा हक्क जो आहे तो या ठिकाणी ह्याच्यावर प्रश्न होता आणि सेम शरीराचा खाजगी बचाव करण्याचा हक्क मेगा टेस्ट 5 त्यामध्ये 97 नंबरचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे हे अपराधाला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याचा घडण्यात आलेल्या गुन्ह्याचा पुरावा नाहीसा करण्याची जी तजवीज आहे तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे हा काय आहे या ठिकाणी कलमाने गुन्हा आहे. इथं आपण स्ट्रेट फॉरवर्ड हा क्वेश्चन विचारला होता त्यामध्ये 225. ओके. आता इथं कुठंच हे आर्टिकल नाही त्यामुळे काय आहे की याचं उत्तर जे आहे हे 4 आहे. ठीक आहे. आपण सुद्धा त्याच प्रकारचा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. तर हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके. टेस्ट नंबर 11 57 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर पुढे भारतीय दंड संहिता 497 अंतर्गत याने विचारलं 497. ठीक आहे. मेगा टेस्ट फर्स्ट क्वेश्चन 14. तर इथं सुद्धा या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. उत्तर आहे या कलमाखाली अपराध आपसात मिटवण्याजोगा नाही. ओके. त्यानंतर पुढे भारतीय दंड संहिता फौजदारी षडयंत्र सेम या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाचा कट. इथं या ठिकाणी 2 व्यक्ती ओके 2 व्यक्ती हे उत्तर आहे. आपल्या याच्यामध्ये सुद्धा काय आहे जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती. ओके. तर यामध्ये त्याला गुन्हेगारी स्वरूपाचा कट म्हणतो. तर टेस्ट 10 क्वेश्चन 28 आहे. त्यानंतर की 108 कलमावर प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये सुद्धा आपण 108 वर हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. किंवा की भारतीय दंड संहिता तरतुदीनुसार अपप्रेरणा
ओके, या गुन्ह्यातील खाली बाबींचा समावेश होतो. ठीक आहे, तर सेम अपप्रेरणेबद्दल हा क्वेश्चन आहे, फक्त ए जे स्टेटमेंट इथं बरोबर आहे. ओके, त्यानंतर हे कलम 97 अंतर्गत खाजगी संरक्षणाचा अधिकार. ओके, त्यामध्ये सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी खाजगी संरक्षणाचा अधिकार आहे. शरीराचा बचाव करण्याचा खाजगी संरक्षणाचा हक्क, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मेगा टेस्ट 597 मध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतोय. त्यानंतर कलम 143 नुसार बेकायदेशीर जमावाचा घटक असणाऱ्यास शिक्षा. ओके, बेकायदेशीर 43 कोणी बेकायदेशीर जमावाचा सदस्य असेल तर 6 महिने इथं शिक्षा असू शकते. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. टेस्ट 7 क्वेश्चन 51. ओके, त्यानंतर यामध्ये आपण भारतीय दंड संहिता 279 नुसार इथं सेम क्वेश्चन आपण 279 अंतर्गत विचारलेला आहे. तर यामध्ये टेस्ट नंबर 3 ओके, आणि यामधला 20 नंबरचा क्वेश्चन, जे आपण 10 टेस्ट घेतल्या होत्या त्या 10 टेस्ट मधली 3rd टेस्ट आहे आणि 20 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर उत्तर आहे 6 महिन्यापर्यंत कारावास आणि 1000 रुपये दंड. त्यानंतर नेक्स्ट हे नकली नाणे तयार करणे याच्याबद्दलचा हा प्रश्न होता. ज्या 10 टेस्ट आपण घेतल्या होत्या त्या टेस्ट मधला 4 नंबरचा पेपर आहे आणि 13 नंबरचा हा क्वेश्चन आहे. 231 नुसार या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. तर सेम ह्याच्यामध्ये आपल्याला इथं कंटेंट मिळतो, फक्त ए जे स्टेटमेंट इथं बरोबर आहे, 7 वर्षापर्यंतची शिक्षा. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये हे 294 आपण सुद्धा 294च्या बाबतीत या ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर 294 यामध्ये आता उत्तर जे आहे की गुन्हेगारीचे असेल तर कोणत्याही ठिकाणी केलेले असावे. ठीक आहे, तर हे जे या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी केलेले असावे हे चुकीचं आहे. तर उत्तर फक्त इथं बी येणार आहे, कारण गुन्हेगार असेल कृत्य कोणत्याही ठिकाणी नाही. तर ह्याच्यामध्ये काय आहे, सार्वजनिक ठिकाणी हा शब्द असणं गरजेचं होतं. त्यामुळे ह्याचं उत्तर फक्त काय येणार आहे, बी येणार आहे, नॉट 3. ओके, फक्त बी. तर अशाच पद्धतीने आपण 294 वर प्रश्न विचारलेला आहे. टेस्ट 7 99 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर आपण यामध्ये हे आयोगाने आपल्याला IPC जो कोणी 18 वर्षाखाली कोणत्याही व्यक्तीला कोणते अश्लील वस्तू विकतो त्याला या ठिकाणी शिक्षा आहे, या संदर्भात प्रश्न आहे. तर दोन्ही जे स्टेटमेंट आहेत हे चुकीचे आहेत, दोन्ही उत्तर चूक आहेत. तर मेगा टेस्ट फर्स्ट मध्ये 17 नंबरचा क्वेश्चन आपण विचारला होता की जर व्यक्ती या ठिकाणी 20 वर्षाखालील असेल तर त्याला या ठिकाणी काय आहे किंवा की शिक्षा होते. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. त्यानंतर 509 बद्दल आपल्याला प्रश्न विचारला होता IPC. इथं सुद्धा आपण 509 बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये 10 ज्या टेस्ट होत्या त्या टेस्ट मधील 4था नंबरचा पेपर आहे, 22 नंबरचा क्वेश्चन आहे, जो आपल्याला इथं सेम दिसतो. तर यामध्ये या 509चं जे उत्तर आहे हे तिन्ही बरोबर आहे. शब्द उच्चारणे असेल, आवाज काढणं असेल, सेम या ठिकाणी हा क्वेश्चन आहे. त्यानंतर हे 170 ओके, 170 नुसार इथं प्रश्न विचारला होता आपल्याला की लोकसेवकाला बतावणी करून तोतागिरी करण्यावर. तर टेस्ट नंबर 5 क्वेश्चन नंबर 3. तर हा सेम क्वेश्चन आपल्याला इथं दिसतो की ह्याच्यामध्ये किंवा जर एखाद्यानं तोतागिरी केली तर कशा प्रकारचा त्याला काय होऊ शकतो, दंड होऊ शकतो. ठीक आहे, 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि शिक्षा. त्यानंतर यामध्ये 179 अन्वये. आता हा 179 वर विचारलेला प्रश्न आहे. त्यामध्ये सुद्धा आपण 179 वर प्रश्न विचारला होता. ओके, त्यामध्ये स्टेटमेंट चुकीचं होतं, त्यामुळे 179 वरच हा क्वेश्चन होता. टेस्ट 5 8 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यामध्ये 6 महिने ही जे आहे ही तरतूद आपल्याला इथं 6 महिने तर या ठिकाणी पर्यंतचा कारावास. ओके, तर हे या ठिकाणी विचारलेलं आहे 179. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की जर गंभीर आणि अचानक चेतावणी यामुळे या ठिकाणी सदोष मनुष्यत्व हा खून नाही. ओके, तर आता हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत हे बरोबर आहेत. तर टेस्ट 14 क्वेश्चन 121. ओके, 121 आपल्याला इथं सदोष मनुष्यत्वाबद्दल आपण शिक्षा जे आहे हे विचारलेले आहे. ठीक आहे, तर टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला काय झालेले आहे, फास्ट उत्तर देता येतं आणि या पेपरमध्ये असे काही 15 क्वेश्चन आहेत जे या ठिकाणी खूप काय आहे की त्याला आपण खूप हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर हा पेपर काही एवढा बी सोपा नव्हता. ओके, तर त्यामुळं ह्याच्यामध्ये की आपला चांगला कस या ठिकाणी लागलेला आहे. आपण जसे पेपर घेत होतो, जसे पेपर सेट करत होतो, तर तशाच प्रकारचा पेपर आयोगाचा आलेला आहे. ठीक आहे, हे एक डेमॉन्स्ट्रेशन आहे किंवा की कशा प्रकारचे आपण क्वेश्चन होते आणि आयोगानं कसं विचारलेलं आहे. त्यानंतर आपण
मालमत्ता चोरीच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला होता 102च्या बाबतीमध्ये आयोगाने सुद्धा या ठिकाणी विचारला. विधान 1 बरोबर आहे, 2 चुकीचं आहे. सेम त्याच्यामध्ये आपण इथं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर टेस्ट 10 ज्या टेस्ट होत्या त्यामधला तिसरा पेपर आणि 49 नंबरचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर यामध्ये आपण पीडित व्यक्तीचे उपचार फौजदारी इथं या ठिकाणी 357C बद्दल आपण प्रश्न विचारलेला आहे. तर 357C टेस्ट 10 टेस्ट त्यामध्ये सेकंड टेस्ट क्वेश्चन नंबर 57. ठीक आहे. तर तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतर प्रकरण विचारलेलं आहे. इथं सुद्धा आपण प्रकरण दिले यापैकी नाही म्हणजे उत्तर दिलं होतं 10. ठीक आहे. तर प्रकरण 10 बद्दल या ठिकाणी आपल्याला इथं प्रश्न विचारला. आपण सुद्धा प्रकरण 10 बद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर वरीलपैकी सर्व A B C बरोबर आहे. ओके. A B आणि C बरोबर आहे. D चुकीचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी हे विधान 2 जे आहे बरोबर आहे, 1 हे चुकीचं आहे. कारण 1 काय आहे तर यामध्ये 157A संबंधित आहे. 157A त्यामुळे 1 चुकीचा आहे. आपण 157 विचारलेलं आहे. ठीक आहे. तर टेस्ट 10 क्वेश्चन 53 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 61 अंतर्गत प्रक्रिया संहिता कलम 61 अंतर्गत समन्स. ओके. आपल्याला डायरेक्ट समन्स विचारलेला आहे. ठीक आहे. आपण सुद्धा तो प्रश्न विचारलेला आहे. तर टेस्ट 7 क्वेश्चन 106 नंबरचा आहे. त्यानंतर कोणतीही खाजगी व्यक्ती अटक करू शकते या संदर्भात हा प्रश्न आहे. ओके. तर खाजगी व्यक्तीकडून केली जाणारी अटक कलम 43 इथं विचारलेला आहे. ठीक आहे. आणि आपण सुद्धा या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता त्या अंतर्गत हा 43 प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तसं पाहिलं तर हा आउट ऑफ सिलेबस आहे, परंतु आपण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 43 विचारलेला आहे. याने सुद्धा हा प्रश्न 43च्या बाबतीत विचारलेला आहे. ठीक आहे. तर टेस्ट 2 आहे तर क्वेश्चन 53 आहे. ठीक आहे. दोन्हीही बरोबर आहे. त्यानंतर 107 नुसार या ठिकाणी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी एखाद्याला 107 नुसार शांतता राखण्याचा जामीन जास्तीत जास्त किती कालावधीसाठी असू शकतो? तो 1 वर्षाचा कालावधी आहे. आपण सुद्धा प्रश्न विचारला होता 1 वर्षाचा कालावधी. सेम क्वेश्चन टेस्ट 6 38 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर की यामध्ये की ज्या महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता 354A नुसार गुन्हा झालेला आहे अशा महिलेने जर माहिती दिली तर या ठिकाणी अशी माहिती. तर सेम या ठिकाणी आपण हा 354A अंतर्गत हा प्रश्न विचारला होता. तर ह्याच्यामध्ये फक्त A बरोबर आहे, महिला पोलीस अधिकारी असणं गरजेचं आहे. तर आपण सुद्धा इथं विचारलं होतं या महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल. तर 10 टेस्ट झाल्या होत्या त्यामधली तिसरी टेस्ट 48 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर हे फौजदारी प्रक्रिया संहिता 437 याने विचारलं होतं. फौजदारी प्रक्रिया संहिता 437. ठीक आहे. उत्तर C अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन केव्हा घेतला जाईल याबद्दल हे स्टेटमेंट आहे. तर टेस्ट 9 मध्ये अशाच प्रकारचा प्रश्न आपण 74 नंबरला विचारलेला आहे. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया 53 अन्वये. ओके. फौजदारी प्रक्रिया 53 नुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून वैद्यकीय व्यवसायाकडून तपासणी. आता हे जे आहे A बरोबर आहे. ओके. तर आणि B जे आहे हे B चुकीचं आहे. सेम क्वेश्चन आपण इथं विचारलेला आहे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तपासणीनुसार. ठीक आहे. तर यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याची जी तपासणी आहे ती महत्वाची आहे. तर पहिलं जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. टेस्ट 12 85 नंबरचा क्वेश्चन आपण इथं विचारलेला आहे. त्यानंतर 197चा प्रश्न होता. CRPC 197 आपण पण विचारलेला आहे. संबंधित शासनाची पूर्व मंजुरी आवश्यक आहे. 10 ज्या टेस्ट घेतल्या होत्या त्यामधल्या 6 नंबरची टेस्ट क्वेश्चन 49 आहे. त्यानंतर नेक्स्ट की फौजदारी प्रक्रिया संहिता ह्याच्यामध्ये आपल्याला की 436 विचारलेला आहे. आपण सुद्धा 436 विचारलेलं आहे. ठीक आहे. तर A आणि 2 दोन्ही बरोबर आहे. 436 437 आपण टेस्ट 7 मध्ये 104 नंबरचा हा क्वेश्चन होता. त्यानंतर अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत आपण सुद्धा हा प्रश्न विचारला होता की या ठिकाणी अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासापेक्षा जास्त कालावधी. 10 टेस्ट नंबर 10 57 नंबरचा क्वेश्चन 24 तास. या ठिकाणी सुद्धा 24 तास सेम क्वेश्चन आपल्याला इथं दिसतो. ठीक आहे. त्यानंतर अटक वॉरंटची अंमलबजावणी होते अशा प्रकारचा आपण प्रश्न विचारला होता. आपण कलम टाकलो 77 च्या संदर्भात
त्यांनी सुद्धा डायरेक्ट कलम न टाकता विचारलेलं आहे. तर या ठिकाणी की भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी, भारतामध्ये कोणत्याही स्थानी. सेम क्वेश्चन टेस्ट 13 एक 42 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर भारतीय पुरावा कायदा 24 अंतर्गत ओके कबुली जबाब. तर या ठिकाणी कबुली जबाबाच्या बाबतीत सुद्धा आपण प्रश्न विचारले. वरील सारखी सर्व स्टेटमेंट प्रलोभन असेल, धमकी असेल, वचन असेल, ह्या सगळ्या बाबी येतील. टेस्ट 11 104 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर यामध्ये हुंडा गृहीतकाच्या बाबतीत आहेत. हा प्रश्न आहे हुंडाबळी गुन्हा असलेल्या आत्महत्येस प्रवृत्त करणे. तर याबद्दल आपण प्रश्न विचारलेला आहे. तर ए इथं स्टेटमेंट जे आहे ए दोन्ही ए आणि बी हे काय आहेत रॉंग आहेत. तर टेस्ट 10 ज्या टेस्ट होत्या त्यामधला सेकंड पेपर आणि 70 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं या ह्याच्यामध्ये सिमिलर रिफ्लेक्ट होताना दिसतोय. त्यानंतर कलम 8 आपण सुद्धा सेम कलम 8 विचारलं होतं. तर या ठिकाणी हेतू आणि पूर्व तयारी. तर यामध्ये हेतू आणि पूर्व तयारी असणार आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन सेम आपल्याला इथे दिसतो. 8 नंबरची टेस्ट आहे 148 नंबरचा क्वेश्चन. तर ए आणि बी दोन्ही हेतू आणि पूर्व तयारी. त्यानंतर की पोलिसांच्या हातात असताना आरोपीने दंड अधिकाऱ्याची अनुपस्थित दिलेली कबुली जबाब हा त्याच्या विरुद्ध साबित करता येत नाही. तर बरोबर आहे. तर आपण सुद्धा इथं प्रश्न विचारला होता की कबुली जबाब हा विरुद्ध सिद्ध होत नाही. ठीक आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर जसं तसं प्रश्न इथं विचारलेला आहे. ॲज इट इज प्रश्न आहे. टेस्ट 12 102 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं दिसतो. त्यानंतर हे पुढील विधाने याच्यामध्ये घ्या, लक्षात घ्या. आणि इथं आपल्याला या ठिकाणी दस्तऐवज बद्दल प्रश्न विचारलेला आहे. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तशाच प्रकारचा प्रश्न आपण सुद्धा इथं विचारला होता की मुद्रा असेल, कागद असेल, लेखन असेल, छायाचित्र असेल याबद्दलचा प्रश्न. टेस्ट 7 नंबरची टेस्ट मित्रांनो आणि 90 नंबरचा क्वेश्चन आपण इथं अशाच पद्धतीने विचारला होता. त्यानंतर कलम 9 आपण विचारलेला आहे. कलम 9 ठीक आहे. आपण सुद्धा कलम 9 विचारलेलं आहे. तर या ठिकाणी वाद तथ्ये ओके तर संबंध तथ्ये आहेत. ओके तशाच प्रकारचा प्रश्न आहे. तर इथं यामध्ये संबंधित आहे ए आणि बी हे जे उत्तर आहे हे बरोबर असणार आहे. निर्णायक तथ्य संबंध तथ्ये असतील. ठीक आहे. तर त्यानंतर की या ह्याच्यामध्ये निर्णायक तथ्ये ओके 9च्या बाबतीत जिथं विचारलेलं आहे. आपण सुद्धा 9च्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. टेस्ट 8 130 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर कलम 125 कोणाला लागू आहे. ओके तर आता याच्यामध्ये की 25 कोणाला लागू आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता हे वाक्य जे आहे आपण बनवलं होतं आणि या ह्याच्यामध्ये 124 जे आहे हे स्टेटमेंट चुकीचं होतं कारण इथं आपण 125 लिहिलं होतं. ओके त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी पूर्णतः चूक होतं कारण हे स्टेटमेंट 125चं स्टेटमेंट आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. टेस्ट 13 50 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर भारतीय पुरावा कायदा 146 आपल्याला सुद्धा इथं 146 बद्दल प्रश्न आपण विचारलेला आहे. तर उलट तपासणी कायदेशीर असलेले प्रश्न. ओके टेस्ट 8 133 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर भारतीय पुरावा कायदा अंतर्गत या ठिकाणी की दंडाधिकारी किंवा पोलीस. ओके तर या ठिकाणी दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्याला किंवा या ठिकाणी महसूल अधिकाऱ्याला या संदर्भात काय आहे की अधिकार आहे. ओके सक्ती केली जाणार नाही. टेस्ट 13 आणि क्वेश्चन 50 हा सुद्धा या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला दिसतो. त्यानंतर की लोकप्रतिनिधी कायदा 126 प्रमाणे निवडणूक संपन्न होण्याच्या वेळेच्या 48 तास. ओके तर यामध्ये आपण मतदान निश्चित केलेलं पूर्ण 48 तासाच्या कालावधी. इथं सुद्धा सेम क्वेश्चन आपल्याला इथं दिसतो. तर टेस्ट आहे मेगा टेस्ट फर्स्ट 106 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर मानसिक आरोग्यावर कलम 36 वर प्रश्न विचारलेला आहे. आपण सुद्धा कलम 36 वर प्रश्न विचारलेला आहे. सेम या ठिकाणी प्रश्न याच्यामध्ये येतो. तर टेस्ट 6 114 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण मेन जो बाब आहे तो कट ऑफ बद्दल विचार करू की यामध्ये हे कट ऑफ जो आहे एक्सपेक्टेड कट ऑफ हा किती असू शकतो. तर यामध्ये 223 ते 225 पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे. कारण जरी आपल्याला हे काही जणांना निश्चितच 250 260 मार्क आहेत परंतु असे किती जण असणार आहेत कारण जवळपास 2500 मुलं त्यांना घ्यायचे आहेत. तर मग या ह्याच्यामध्ये की 7500 पैकी असे किती जण आहेत की ज्यांना 250+ मार्क असतील. आपण असं पकडू की या ह्याच्यामध्ये 1000 मुलं असतील की ज्यांना 250+ आहे. मग ते 1000 सुद्धा नसतील कारण पेपर तसा पाहिला तर एवढाही सोपा नव्हता.
त्यामुळं एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तर या ठिकाणी 223 ते 225 या मुलांनी किंवा या ठिकाणी या पोलीस बांधवांनी फिजिकल करणं गरजेचं आहे आणि टार्गेट फिजिकलचं काय असलं पाहिजे तर 100 पैकी 100 आपल्याला फिजिकल मध्ये आलेच पाहिजे. ओके, फिजिकल मध्ये 100 पैकी 100 आले पाहिजे. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि आपण ज्या पद्धतीने कट ऑफ सांगतो त्याला काहीतरी बेस असतो, त्यामुळे निश्चित हा जो कट ऑफ आहे म्हणजे ज्यांना एवढे मार्क पडलेले आहेत 23 ते 25 223 ते 25 यांनी या ठिकाणी फिजिकल करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे झालं कट ऑफच्या बाबतीत. बाकीचं आपण या ठिकाणी अजून क्वेश्चन बघू जे आपले डायरेक्ट रिफ्लेक्ट झालेले आहेत. कलम आता ठेवीदारांच्या संबंधित हा प्रश्न होता कलम 3 च्या बाबतीत. सेम क्वेश्चन आहे कलम 3 च्या बाबतीत. ठीक आहे, तर टेस्ट 6 134 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर यामध्ये 198 खालील पैकी कोणत्या तरतुदीच्या संबंधित आहे. तर यामध्ये टेस्ट 6 मधील 83 नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये आपल्याला दिसतं 198 कशाच्या संदर्भात आहे. ओके, तर वाहनाचा अनधिकृत जे काही वाहन आहे ओके तर त्याचा हस्तक्षेप. सेम क्वेश्चन आहे, आपण जोड्या लावा विचारला, त्यांनी वन लाइनर इथं प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर यामध्ये 119 प्रमाणे ओके 119 प्रमाणे आपण सुद्धा इथं प्रश्न 119 वर विचारलेला आहे. टेस्ट 11 139. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये हे शस्त्र अधिनियम ओके कलम 5 शस्त्र अधिनियम कलम 5 या ह्याच्यामध्ये आपण विचारलेला आहे दारुगोळा आणि निर्मितीच्या विक्रीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये बिनचूक जोडी ओळखा हे आपण विचारलेलं होतं. ठीक आहे, तर त्याच प्रकारचा प्रश्न इथं सुद्धा आपल्याला दिसतो. ठीक आहे, आपण हे चूक केलं होतं यांनी बरोबर विचारलेलं आहे. तर टेस्ट 1 78. ओके, त्यानंतर कारण तुम्ही टेस्टचं विश्लेषण सुद्धा करणं गरजेचं होतं, कारण आपण सांगित होतो नेहमी की तुम्ही टेस्ट सोडवा, त्यानंतर टेस्टचं स्वतः विश्लेषण करा, जे काही तुमचे सोर्सेस आहेत त्याला ते सोर्सेस क्रॉस चेक करा आणि डेफिनेटली त्याचा फायदा झालेला आहे. अनेक जणांनी ही जी मेथड आहे ते ही फॉलो केलेली आहे. त्यानंतर यामध्ये हे कलम 3 अन्वये प्रश्न विचारलेला आहे जिल्हा दंडाधिकारी. आपण सुद्धा या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारीची पूर्वमंजुरी ही आवश्यक असते. असा प्रश्न टेस्ट 11 मध्ये क्वेश्चन 142 मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर यामध्ये केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाची रचना आपण विचारली होती कलम 7. इथं कलम 7 आहे. ओके, केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाची ओके गठीत करणे. टेस्ट 13 96 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर कलम 4 ओके आंतरभेदी लैंगिक हल्ला 10 वर्षे आजीवन कारावास आपण सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे 10 वर्षे. सेम क्वेश्चन आहे आर्टिकल 4. टेस्ट 10 टेस्ट होत्या, त्यातला 7 नंबरची टेस्ट आहे. 69 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर मित्रांनो हे आपण 85 वर प्रश्न विचारलेला आहे, त्याने सुद्धा 85 वर क्वेश्चन विचारलेला आहे. टेस्ट 11 138 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर कलम 43 ओके माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43 2000 नुसार कलम 43 उत्तर 4 आहे. ठीक आहे, तशाच पद्धतीने आपण 43 वर काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपण टेस्ट 13 मध्ये पण विचारला होता, टेस्ट 6 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर दारूबंदीच्या बाबतीत टेस्ट 13 मध्ये प्रश्न विचारला होता की दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरवल्याबद्दल शिक्षा आहे. 89 सेम 89 चा प्रश्न आहे. ऍज इट इज प्रश्न या ठिकाणी इव्हन आपल्याला ऑप्शन सुद्धा जशाल तसे दिसतात. ओके, इथं 3 ला विचारलेला आहे, आपण सुद्धा 3 ला विचारलेला आहे. टेस्ट 13 80 नंबरचा क्वेश्चन. इथं तर हा जशाल तसा आपल्याला इथं दिसतो. ठीक आहे, इव्हन या ठिकाणी क्वेश्चनच्या फ्रेमिंग मध्ये सुद्धा सेम आपल्याला फ्रेमिंग दिसते. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, आयोगाचा सुद्धा 3 नंबरचं स्टेटमेंट आहे. ओके, त्यानंतर इथं आपल्याला जोड्या लावा आहे. तर हा जो प्रश्न आहे 14 नंबरच्या टेस्ट मध्ये 79, तर यापैकी काही जोड्या आहेत. ओके, तर अशा आपण जोड्या लावा मधून विचारलं होतं, अशा 2-3 वेळेस ह्या जोड्या लावा विचारलेल्या आहेत. तर यामधून काही जोड्या आपल्या या ठिकाणी डेफिनेटली बसतात. तर इथं यामध्ये 10 आहे 3 आहे 10 आहे 3 आहे. ओके, 4 बरोबर 4 नंबर आहे, इथं 4 आहे. ठीक आहे, तर ही जोडी सुद्धा आपल्याला मिळते. ठीक आहे, 3 जे इथं डायरेक्ट ह्याच्यामधून रिफ्लेक्ट होतात. टेस्ट 14. त्यानंतर जुगार प्रतिबंधक किंवा दुसऱ्यांदा तर किती रुपये आहे 1000 रुपये. सेम आपण प्रश्न विचारला होता कलम 4. इथं सुद्धा कलम 4 विचारलेला आहे. त्यांनी सुद्धा काय विचारलेलं आहे की ह्याच्यामध्ये की किती रुपये शिक्षा होते. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये की मेगा टेस्ट 5 85 नंबरचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर यामध्ये दारूबंदी
कलम 83 वर प्रश्न विचारला होता. आपण सुद्धा या ठिकाणी 83च्या संदर्भात काय होतं की आपण जोड्या लावा विचारला होता. त्यांनी प्रश्न विचारला, आपण जोड्या लावा, म्हणजे कुठून ना कुठून तरी आपला जो कंटेंट आहे इथं आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतो. फर्स्ट टेस्टमध्ये 89 नंबरचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर यामध्ये माहिती तंत्रज्ञान 78 अंतर्गत गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार, ओके, पोलीस अधीक्षकांहून दर्जा कमी असलेला पोलीस अधिकारी. ठीक आहे, त्यामध्ये इथं सुद्धा आपण हा प्रश्न विचारलेला आहे माहिती तंत्रज्ञान 78च्या बाबतीत. टेस्ट 7 आहे, 35 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर महाराष्ट्र ठेवीदाराच्या बाबतीत हा प्रश्न होता. आपण सुद्धा या ठिकाणी ठेवीदाराच्या बाबतीत प्रश्न विचार. सेम, कोणता उद्देश काय आहे, ओके, त्यामध्ये की वित्तीय व्यवस्थापनाचं काय आहे, हितसंबंधाचं संरक्षण करणे, वित्तसंबंध जशाल तसा प्रश्न आहे. मेगा टेस्ट फर्स्ट 116 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर यामध्ये संघटित गुन्हेगाराच्या बाबतीत हा क्वेश्चन आहे. कलम 14 आहे, इथं सुद्धा कलम 14 आहे. तर हे बाकीचे जे कलम आहेत ते सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीनं काही टेस्टमध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत. तर आपण इथं जे डायरेक्ट रिफ्लेक्ट झाले त्याचाच विचार करतो, कारण 110 पेक्षाही क्वेश्चन आपल्या टेस्टमधून डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिफ्लेक्ट होताना दिसतात. टेस्ट 367. त्यानंतर संघटित गुन्हेगारीच्या बाबतीत कलम 24, इथं सुद्धा आपण कलम 24 विचारलेला आहे. तर इथं सुद्धा सेम कलम 24. टेस्ट 1376. त्यानंतर की महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले मादक पदार्थाचा जो कायदा आहे त्या संदर्भात प्रश्न आहे. तर इथं सुद्धा या ह्याच्यामध्ये सेम क्वेश्चन आपल्याला इथं दिसतो. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन कलम 3च्या बाबतीत आहे. तर 10 टेस्ट मधली 10 टेस्ट ज्या होत्या त्यामध्ये शेवटची टेस्ट होती 10 नंबरची, 135 नंबरचा क्वेश्चन होता. त्यानंतर 13 नंबर बाबतीत इथं विचारलेला आहे. आपण 13 नंबर कशात विचारलेला आहे, जोड्या लावत विचारलेला आहे. त्यांनी डायरेक्ट या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मेगा टेस्ट फर्स्ट 92. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम जो आहे तर 2-3 महसूल विभागाच्या बाबतीत सक्षम अधिकारी, 2-3 सक्षम अधिकारी सेम क्वेश्चन आहे मित्रांनो, सेम, ओके, आयोगाने विचारलेला आहे. टेस्ट 110 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर यामध्ये खाद्यगृह, आपण सुद्धा या ठिकाणी 2 नंबरचं खाद्यगृहाच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. खाद्यगृहामध्ये कशाचा समावेश होता, आपण खाद्यगृह पाहिलं होतं आणि त्याबद्दल डिस्कशन मध्ये आपण त्या गोष्टी कव्हर केल्या. तर टेस्ट 1467. त्यानंतर या ठिकाणी सेम क्वेश्चन आहे, हातभट्टी झोपडपट्टी, या हातभट्टी म्हणजे काय, सेम प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर 10 टेस्ट मधली 90 टेस्ट आणि 76 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण यामध्ये कलम 14 आयोगाने विचारलेला आहे. इथं सुद्धा आपण कलम 14 विचारलेला आहे, सेम, ओके. तर यामध्ये तर टेस्ट 1482. त्यानंतर अनुसूचित जाती याच्या बाबतीत या ठिकाणी प्रकरण 2 आहे, प्रकरण 2 आहे, सेम क्वेश्चन ॲज इट इज आहे. ओके, तर टेस्ट 1082. त्यानंतर यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या संबंधित सेम क्वेश्चन आहे. या ठिकाणी 6 महिने, ओके. मेगा टेस्ट फर्स्ट 123 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट भ्रष्टाचारावर सुद्धा या ठिकाणी किंवा की कलम 12 किमान किती मुदतीचा कारावास आपण सुद्धा विचारलेला आहे, किंवा की किती मुदतीचा कारावास आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत, यामधून सुद्धा आपला हा क्वेश्चन निघतो. त्या ठिकाणी प्रोत्साहन, ओके, कलम 12 या याच्यामध्ये हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर टेस्ट 2 87 आणि 88 नंबरच्या क्वेश्चन मधून हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. त्यानंतर कलम 8, इथं सुद्धा आपल्याला कलम 8 आहे. ठीक आहे, यांनी अशा पद्धतीने विचारला, आपण जोड्या लावामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर टेस्ट 1482. त्यानंतर की कलम 17, ओके, कलम 17 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध, कलम 17 स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, चौकशीसाठी प्रतिबद्ध व्यक्ती, सेम क्वेश्चन आहे. टेस्ट 12 131. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी बाल न्याय व संरक्षण अधिनियम 2015 खालीपैकी कोणत्या मुलांना विशेष गृह म्हटलं जातं, सेम क्वेश्चन आहे. या ठिकाणी विशेष गृहाची मुलं. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये मायनर जो टेस्ट झाली होती 4 नंबर, त्यामधला 3रा क्वेश्चन आहे. त्यानंतर अटक केलेल्या व्यक्तीची अंगझडती 51 नंबर कलम आहे, तर तेच आपण या ठिकाणी 51 नंबरच्या कलमाच्या बाबतीत विचारलेला आहे. टेस्ट फर्स्ट 135 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर की 110 नुसार जास्तीत जास्त किती कालावधीसाठी बंधपत्र देण्याचा आदेश आहे, 3 वर्ष. ओके, तर प्रश्न या ठिकाणी ॲज इट इज आहे, 3 वर्ष. ठीक आहे, डेमो पेपर होता, डेमो पेपर मधला 5 नंबरचा क्वेश्चन आहे.
त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम या ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यापैकी एक जे स्टेटमेंट आहे ते इथं आपल्याला दिसतं. अशाच प्रकारचे स्टेटमेंट जे आहेत बाकी ठिकाणी सुद्धा आहेत. ठीक आहे, तर यामध्ये की आपल्याला 55, 56, 57, 58 तशाच पद्धतीने आपण प्रश्न विचारलेला आहे. टेस्ट 3 या ह्याच्यामध्ये 1 से 9. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता किंवा की मालमत्ता चोरीची, ओके, मालमत्ता चोरीची आहे हे माहीत असताना देखील मालमत्ता घेण्यास सरावलेल्या व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई 1 से 10. 1 से 10च्या बाबतीत प्रश्न आहे. इथं सुद्धा आपण 1 से 10च्या बाबतीत ॲज इट इज प्रश्न आहे. टेस्ट 10 टेस्ट होत्या, त्यातला 8वा नंबरचा पेपर 6 क्वेश्चन. वरीपैकी उच्च स्फोटक नाही अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आपण या ठिकाणी अयोग्य कोणतं विचारलेले, हे सगळे स्फोटक आपण विचारले होते. ओके, TNT असेल, PETN असेल, ओके, तर हे सगळे आपण प्रश्न हे विचारलेले आहेत. टेस्ट 12 मध्ये 41 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर यामध्ये कोणत्या एन्झाईमच्या उपस्थितीमध्ये लाळेची डाग, ओके, अमायलेज आहे. आपण सुद्धा इथं विचारलं होतं अमायलेज. ओके, अमायलेज उत्तर ॲज इट इज प्रश्न आहे मित्रांनो, अमायलेज. ओके, मेगा टेस्ट फर्स्ट 66 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मिठाचं समृद्ध द्रावण आहे. आपण सुद्धा विचारलं होतं साधं मीठ. ओके, सेम डेमो मधला हा 18 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यानंतर काही अल्प घटनास्थळाला च्या बाबतीत लेकॉर्टचं तत्व आहे. लोकार्टचं तत्व, हे सुद्धा लोकार्टचं तत्व आपण विचारलेलं आहे. टेस्ट 6 66 नंबर. त्यानंतर की लैंगिक अत्याचार बळी या बाबतीत हा जो प्रश्न आहे MPDA, आपण सुद्धा इथं MPDAच्या बाबतीत तो विचारलेला आहे. 2 फिंगर टेस्ट. ओके, तर या ठिकाणी बरोबर आहे. तर टेस्ट 4 2 फिंगर चाचणी. ओके, त्यानंतर मृत्यूनंतर शरीराचे स्नायू कडक होणे शव काठिण्य म्हणतात. तसंच आपण या ठिकाणी की मरणोत्तर, ओके, मरणोत्तर ताठरता या बाबतीत प्रश्न विचारला होता. सत्य कोणतं नाही विचारलं होतं. त्यांनी या ठिकाणी काय आहे हे विचारलं होतं. ठीक आहे, तर टेस्ट 10 टेस्ट पैकी 2nd नंबरची टेस्ट. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क 70 वर्षे, आपण सुद्धा या ठिकाणी 70 वर्षे हे उत्तर या ठिकाणी होतं. जसाल तसा प्रश्न आहे ॲज इट इज. ओके, त्यानंतर यामध्ये न्याय निवडाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने हातकडी वापराच्या बाबतीत सूचना मार्गदर्शक सूचना प्रेम शंकर शुक्ला हे. ठीक आहे, आपण सुद्धा प्रेम शंकर शुक्ला व्यवस्थापन विद्ये व्यवस्थापन हे कुठं विचारलं होतं, जोड्या लावात विचारलं होतं. हा जो काही केस स्टडी आहे टेस्ट 6 मध्ये 1 से 9 मधली ही केस स्टडी आपण विचारली होती. ठीक आहे, त्यानंतर DK बसू बद्दल आपण सुद्धा विचारलेलं आहे. DK बसू बद्दल, ओके, DK बसू बदल, ओके, A, C आणि D बरोबर आहेत. A, C आणि D हे सुद्धा प्रश्न आपण टेस्ट 1 मध्ये 1 से 3 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर मुद्दा आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे थोडा फास्ट घेतला. इथला हेतू जो आहे तो म्हणजे काय आहे, आपण या ठिकाणी कशा प्रकारचे आपण प्रश्न टेस्ट सिरीज तयार केली होती आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रश्न रिफ्लेक्ट झाले. 110 पेक्षाही जास्त प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आहे. काही क्वेश्चन डायरेक्टली, काही इनडायरेक्टली. जे डायरेक्टली आहे ते आपण इथं कव्हर केले, ते इनडायरेक्टली प्रश्न अनेक आहेत. ठीक आहे, तर निश्चित या टेस्ट सिरीजचा फायदा आपल्याला झालेला आहे. आणि एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे, ओके, तर एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे या ठिकाणी 223, ओके, 223 ते 225 दरम्यानच्या व्यक्तींनी काय करणं गरजेचं आहे की फिजिकल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या दरम्यानच कट ऑफ असू शकतो. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये फिजिकलला लागा. फिजिकलमध्ये आपल्याला 100 पैकी 100 मार्क घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे इतर कोणी मित्र असतील त्यांच्यासाठी आपण UPSC MPSC त्याचबरोबर कंबाईनच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं. जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर या ठिकाणी आपलं डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध आहे. तर सर्व पोलीस बांधवांचे आभार. आणि आपण डायरेक्शनच्या माध्यमातून की जे काही होऊ शकत होतं, ज्या काही सुविधा देता येत होत्या टेस्टच्या माध्यमातून ऑथेंटिक कंटेंट देता येतो, तो आपण संपूर्ण कंटेंट दिलेला आहे. मागच्या 1.5 वर्षापासून आपण तुमच्यावर काम करत आहोत. या प्रोसेसमध्ये 3000 पेक्षाही जास्त विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेले होते. निश्चितच डायरेक्शनच्या माध्यमातून 300 पेक्षाही जास्त PSI हे तयार होतील असा या ठिकाणी आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि डेफिनेटली त्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा करत असाल, फिजिकल करत असाल तर सगळ्यांना फिजिकलसाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.